नमस्कार, आपल्या सर्वांचं प्रियंकाच रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खूपच टेस्टी असा रवा मँगो केक बनवणार आहोत. मैदा आणि ओव्हनचा वापर न करता आपण हा सॉफ्ट स्पॉन्जी रवा मँगो केक बनवायचा आहे. अगदी झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा केक आवडेल. तर इथे आपण मँगो रवा केक बनवण्यासाठी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. हे आंबे आता आपण कट करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर हापूस आंबा नसेल तर तुम्ही कोणताही आंबा घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही आंबे कट करून घ्यायचे आहेत. आणि इथे आपण दोन्ही आंबे कट करून घेतलेले आहेत. आता या आंब्यांचा पल्प आपण काढून घ्यायचा आहे या मिक्सरच्या जारमध्ये. आंब्याचा पल्प आपण मिक्सर जारमध्ये काढून घेतो आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज पाहायला मिळतील. तर या आंब्याच्या पल्पसोबत आपण साखर पण घालायची आहे. तर इथे आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे. आणि इथे तुमचा आंबा किती गोड आहे त्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त करायची आहे. आता याची आपण बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया. तर इथे आपण 1.5 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. आणि आता आपण इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर घेतलं तरीही चालेल. तूप घातल्यानंतर आता आपण यामध्ये आंबा आणि साखरेची प्युरी घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कोणताही इसेन्स ॲड करायचा नाही आहे, कारण आपण जो आंबा घेतलेला आहे तो मस्तपैकी असा सुगंधित आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आहे. तर यामध्ये आपण दूध एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं आहे. दुधाऐवजी तुम्ही दही घेतलं तरीही चालेल, पण खूप जास्त आंबट दही यामध्ये वापरायचं नाही आहे. तर इथे आपलं बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत. छानपैकी असं बॅटर तयार झालेलं आहे. आता या बॅटरवरती आपण झाकण ठेवून 30 मिनटं आपण असंच ठेवायचं आहे, म्हणजे यातला रवा छानपैकी असा फुलला जाईल. तोपर्यंत आपण केकच्या भांड्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे आपण 1 पळी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल आपण व्यवस्थित असं भांड्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा, हे बॅटर ठेवून 30 ते 35 मिनटं झालेली आहेत. आता हे आपण पाहू शकता बॅटर थोडा घट्टसर झालेला आहे आणि पिवळासर रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाव कप दूध घालायचं आहे. आणि हे बॅटर आपण व्यवस्थित असं एकाच दिशेने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आपण हे बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण हे भांडं हलक्या हाताने टॅप करायचं, म्हणजेच यामधले एअर बबल्स निघून जातील.
लगेचच वेळ न घालवता प्रीहीट केलेले या भांड्यामध्ये आपण हा केक टीन ठेवायचा आहे. भांड्यामध्ये व्यवस्थित असा सेट करून ठेवायचा आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 35 ते 40 मिनटं स्लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे. 40 मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडून पाहूया. तर इथे आपण पाहू शकता केक मस्तपैकी असा फुलला आहे. आता आपण सुरीने चेक करून बघूया. तर सुरी इथे क्लीन निघालेली आहे, म्हणजेच केक आपला छान असा बेक झाला आहे. आता आपण केक बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. तर बघा 15 मिनटं झालेली आहेत. केक पण थंड झालेला आहे. आता आपण केक डिमोल्ड करून घेऊया. एक प्लेट भांड्यावरती ठेवायची आणि भांडं उलटं करून घ्यायचं. आता या भांड्यावरती हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं, म्हणजेच केक इझिली भांड्यामधून बाहेर येईल. अजिबात कुठेही चिकटणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता केक मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. केकचा कलर पण एकदम छान आलेला आहे. तर इथे मी तुम्हाला केक दाबून दाखवते. मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे केक. तर इथे आपण आता केक कट करून पाहूया. कट करताना पण तुम्ही पाहू शकता की केक अजिबात सुरीला चिकटला नाही आहे. मस्त असं स्पॉन्जी केक झालेला आहे. आतमध्ये पण तुम्ही पाहू शकता इथे खूप छान अशी जाळी आलेली आहे. आणि याची टेस्ट म्हणाल तर एकदम भन्नाट असा केक लागतो हा. मैदा किंवा ओव्हनचा वापर न करता एकदम जाळीदार आणि सॉफ्ट असा केक आपण तयार केलेला आहे. जर लहान मुलं केक खायचा हट्ट करत असतील तर तुम्ही घरीच असा जाळीदार रवा मँगो केक बनवून द्या. आजची साधी सोपी केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.